प्रिय राजवर्धन, आपल्याच मुलाला अशी चिठ्ठी लिहावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. पण काय करणार, मी जन्म दिलाय तुला. रक्ताचं नातं आहे आपलं. हे नातं हळूहळू काळाने इतकं पोखरून काढलंय, इतकी मोठी दरी निर्माण झाली आपल्यात की आता माझा नाईलाज आहे. तुझं हे असं बेजबाबदार वागणं पाहून कष्टाने सचोटीने उभ्या केलेल्या माहेरच्या चहाचं भवितव्य काय असेल याविषयी मला खरंच चिंता वाटू लागली. माझ्या संस्कारांचं तुला ओझं होतंय असं म्हणालास तू. राज शब्द नव्हते ते, चपराक होती. ती लागलीये माझ्या मनाला. एकूणच मन अस्थिर झालंय. त्यामुळे काही दिवस मनशांतीसाठी कुठेतरी निघून जावं असं ठरवलंय मी. येईन परत, काळजी करू नकोस. अर्थातच तुला काळजी वाटत असली तर तुझी आई रत्नमाला. आई पुन्हा एकदा रिकाम्या हाताने तुझ्या दारी येते. जोवर तू माझ्या राजवर्धनला माणसात आणण्यासाठीचा मार्ग दाखवत नाहीस तोवर तिथून इथे परत येणार नाही मी. राज, या पुढे एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आलास तसा परत जा. राज, हेलो. हेलो राज. हाय.
Why did you call me? You said na you can call me anytime. I thought at least this time it might be a good time. टाइम बरा नसला तरी सध्या गरज आहे कोणाशी तरी बोलण्याची. Sir, असं का बोलताय? Is everything all right? Nothing. So, how's life going? खूप छान. Great. Sir, what are you doing? Nothing. Just sleeping. What about you? सर एक मिनिट. हॅलो. हॅलो. हा वैदेही पोहोचले हा मी घरी. हॅलो. कोण? तुम्ही कोण बोलताय? काकू. काय काकू? नाही, गाडी समोर आडवे येतात ठीक आहे, फोनवर पण आडवे आलात. खडूस तू. हॅलो. मला काही हौस नाहीये सतत तुम्हाला आडवं यायची. मी वैदेहीला फोन केलाय. अरे चिल एक मिनिट. माझ्याकडनं चुकून कॉल मर्ज झालाय. इट्स ओके वैदेही. काय मग काकू, नीट पोचलात ना? नाही, तुम्ही नीट पोचलाच असाल, पण बस मधली माणसं व्यवस्थित पोचली आहेत ना? सर. वैदेही मी घरी व्यवस्थित पोहोचले एवढंच सांगायला फोन केला होता. ठेवते फोन. बाय. हो कावेरी ऐक. अगं सर. रे यार. जावई, एक पत्र लिहा आणि पेपर मध्ये द्या. म्हणावं कोकणचा कॅलिफोर्निया कराल तेव्हा करा, पण आधी लाईट सुरळीत सुरू करा. तात्या. तात्या. हा. नमस्कार करते. कावेरी, आलीस तू? हो तात्या. कोण ग? कावेरी. हो आजी, मीच आले. आलेचा तात्या. आई, मी आले ग. आजी नमस्कार करते. आजी हे घे. हे काय? पैसे. एवढे पैसे? अगं मुंबईत मी एक इव्हेंट केला ना, त्याचे पैसे मिळाले. देवा पुढे ठेवा. इव्हेंट की फिव्हेंट केलास की कुठे जाऊन शेण खाल्लंस? नाही, पार्टीत की फार्टीत गेली होतीस ना, तुझ्या बापसान सांगितलं. हे घे पैसे. माझ्या देवाला नको असले पैसे. आणि आम्हाला भीक नाही लागली असल्या पैशावर आमचं घर चालवायला. सासूबाई तुम्ही? तात्या. तुम्ही काय तुम्ही? हा, घाला गोंधळ काय घालायचा तो घाला. तात्या. तात्या हो, काळजी करू नका. मला माहितीये तुम्हाला कसलं टेन्शन आहे. मुंबईला जाऊन मला नोकरी मिळाली नाही ह्याचं. हो ना? हरकत नाही तात्या. मला खात्री आहे ही नोकरी नाही मिळाली तरी दुसरी नोकरी मला नक्की मिळेल. बघाच तुम्ही. आणि माझं मन मला सांगतं आता जास्त दिवस आजीचं बोलणं आपल्याला नाही ऐकावं लागणार. एकदा का मला नोकरी मिळाली ना की आपण आपलं घर पुन्हा विकत घेऊ.
काय झालंय तात्या? काय झालंय? नाही, काय नाही. काही नाही कसं? सुलभा, तुझे तात्या तू मुंबईला गेल्यापासून जेवलेत कुठे नीट? त्यांच्या पानात कावेरीने फोडणी दिलेली आमटी नव्हती ना? असा विषय आहे. आत्ता देते फोडणी, सगळे एकत्र जेवायला बसू. हातपाय धुवून येते. आई हे तू देवा पुढे ठेव. आले. सुलभे, कसं सांगू हिला? तिच्या आईची शेवटची आठवण असलेलं ते घर, ते विकत घ्यायचं स्वप्न उराशी बाळगून जगते माझी पोर. कसं सांगू तिला? ते घर आता तिचं कधीच होऊ शकणार नाहीये. वहिनी, 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 कुठे गेल्या असतील या? वहिनी, त्यामुळे काही दिवस मन शांत करायला कुठेतरी निघून जावं असं वाटतंय. लवकरच परत येऊन काळजी नसावी तुझी आई रत्नमाला. खरंच कुठेतरी निघून गेली की काय? आताच्या आता ही गुड न्यूज यांना जाऊन सांगायला हवी. वेडी आहेस का ग? अगं ही चिठ्ठी जर आता सगळ्यांच्या हातात मिळाली ना तर जातील सगळे लगेच रत्नमालाला शोधायला. आणि मग आदित्यच्या लग्नाचं आणि माझ्या सुनेचं कौतुक राहील बाजूला. हो, आणि मग आदित्य पण बायकोला सोडून जाईल त्या रत्नमालाला शोधायला कॅकी कॅकी करत. हा, आणि म्हणूनच ही चिठ्ठी आत्ता कोणाच्याच हाताला लागता कामा नये. येस, आणि मग कदाचित रत्नमाला नसताना राजवर्धनच्या कामावरचा लोड वाढेल. आणि मग इच्छा नसताना सुद्धा राजवर्धनला माझ्या आदित्यची मदत घ्यायला लागेल. हीच संधी आहे माझ्या आदित्यला बिझनेस मध्ये इन करण्याची. येस, नाही नको. चिठ्ठी इथे सापडली तर कोणीतरी मुद्दाम फेकली असा संशय येईल आणि जवळही ठेवता येणार नाही. काय करता येईल बरं? येस, काय हो, कशी झाली आमटी? नेहमीसारखी एक नंबर. हो ना? मग आता सांगा तुम्हाला मला काय सांगायचंय. काय सांगू? काय सांगू म्हणजे? तात्या मी तुमची मुलगी आहे. तुमच्या मनात काय चाललंय ना हे तुमच्या डोळ्यात बघितल्यावरच समजतं मला. मग ते अगदी कौतुक असेल नाही तर काळजी. तुम्हाला नाही जमत माझ्यापासून काही लपवायला. नक्कीच काहीतरी झालंय. हो ना तात्या? असं काहीतरी जे तुम्हाला मला सांगायचंय पण सांगता येत नाहीये. हो ना तात्या?
सांगा ना तात्या, काय झालंय? अगं, बस कर. जेवताना इतकं बोलू नये ग बाय. तू जेव बघू, जेव. दादा तुम्ही विषय बदलू नका. आई सांग ना ग यांना. तुम्ही जोपर्यंत सांगत नाही ना मला तोपर्यंत मी जेवणारच नाही. शपथ आहे ना तात्या तुम्हाला आईची आणि आपल्या जुन्या घराची. कावेरी, ज्या घराची शपथ घालतेस ना बाय, ते घर आपल्या हातून गेलंय. म्हणजे ते घर कुणीतरी विकत घेतलंय. आणि ते तिथे हॉटेल बांधणार आहेत. काय सेट नाही खेळा, गेम खेळा तुम्ही. अहो गेट कोण उघडणार? अरे बच्चू मामा, आहात कुठे तुम्ही? लग्नाला का नाही आलात? लग्नाला चालूय मी. आज लग्न आहे ना. म्हणजे लग्न आज नाहीये? लग्न झालं? बापरे, मी नेहमीप्रमाणे तारखा आणि वेळेचा गोंधळ केलाच आहे मी. आता रत्नमाला ताई ना माझी चंपी करणार आहे कंप्लीट. किती फोन लावत होते तुम्हाला घरचे? अरे हो, पण त्या संगीच्या भावानी फोन फोडला ना माझा. कोण संगी? काय ना, गावात एक सुंदर मुलगी आली होती. मी तर हाक मारली, ए संगी. तिला म्हणालो पण तू सुंदर आहेस. म्हटलं विचारावं तिला तुझं लग्न झालंय का. तर तिने सरळ सांगायचं ना की मी संगी नाहीये म्हणून. पण तिनं तिच्या भावाला हाक मारली. मग पुढे पुढे काय, मी पुढे होतो, तिचा भाऊ मागे. आमची मॅरेथॉन चालू होती. पण जिंकलो मीच. हा, पण त्यांनी फोन फोडला माझा. पण तुला काय सांगत सगळं बसलोय मी हे. चला जाऊ. बच्चू मामा म्हणजे नको, चुईंगम आहे ना, कुणीतरी पायाला चिटकेल. काय झालंय? ताई, राज, राज उठ. राज उठ. यार कोण आहे? अरे उठ. मामा तू तू आज येतोयस? लग्नाला का नाही आलास? मी किती फोन ट्राय केले तुला, करेक्ट डेटच विसरलास. अरे ते जाऊ दे, हे बघ आधी. हे काय आणलंय? वाच. हे तर आईचं हँडरायटिंग आहे. माझ्या संस्कारांचं तुला ओझं होतंय असं म्हणालास तू. शब्द नव्हते ते, चपराक होती. ती लागलीये माझ्या मनाला.
त्यामुळे काही दिवस मनशांतीसाठी कुठेतरी निघून जावं असं ठरवलंय मी. आई खरं सोडून गेली. The number you are calling is currently switched off. Please try later. लावला हा फोन. स्विच ऑफ येतोय.